या पंगत रेस्टॉरंटमध्ये मी संध्याकाळी 5:30 पावणे 6 वाजता आलो आहे, कारण मला भूक लागलेली आहे. मला विषय असा तुमच्यासमोर म्हणजे विषय एक शेअर करायचा. आत्ता इथं जेव्हा आलो आहे मी, तर इथले जे ऑर्डर घेणारे जे म्हणतात, कॅप्टन म्हणा काय म्हणतात माहीत नाही मला, तर मला म्हटलं मी पश्चिम बंगालचं आहे. बरं म्हटलं. ते मला म्हटले माझं हे क्षेत्र नव्हतं, मी या क्षेत्रात म्हणजे आलो आहे, माझं मूळ क्षेत्र वेगळं आहे. म्हटलं म्हणजे काय? लाईफ कधी कुणाला कसं कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. एक नवा दिवस, एक नवा प्रवास. मित्रांनो, आपण चाललोय गोव्यामध्ये आणि एक वेगळं गोवा यावेळेस मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याच जणांना माहित असेलही, काहींना माहित नसेलही. मलाही बऱ्याच गोष्टी गोव्याच्या या माहित नव्हत्या. आज आपण ते एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत एक अनोखा गोवा पाहिला. मंडळी, आखातातलं जे युद्ध सुरू आहे त्याच्या झळा भारतातल्या ग्रामीण भागात जाणवायला लागलेत बरं का. मी आता अंकोल्याच्या पुढे एके ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो होतो. छोटंसं हॉटेल आहे. त्याला मी म्हटलं कॉफी मिळेल का? म्हटलं बनाना पडेगा, चाय रेडी आहे. म्हटलं बरं. वो अभी है ना, सिलेंडर थोड़ा कम आ रहा है, हम लोग चाय बना के रखता है. कॉफ़ी का क्या है, कॉफ़ी बना के देना पड़ता है, उसके लिए वापस गॅस जलाना पड़ता है. आम्हाला फक्त सांगितलं की जपून वापरा. पूर्वी जे काय सिलेंडर इमिजिएट अवेलेबल व्हायचे, आता तसं होणार नाही आहे असं जेव्हा तो म्हटला तेव्हा थोडं काळजी वाटली. बोलता बोलता कारवारपर्यंत पोचलो की आपण. कारवार मधलं कुठला तरी पूल आहे, कोणत्या नदीवरचा आहे माहित नाही काय. नाही लिहिलेलं नव्हतं, पण हा खूप जुना पूल दिसतोय. याच्या एकंदर स्ट्रक्चरवरनं लक्षात येतंय. दांडेलीत जातो कारवार मधनं, वरती दांडेलीकडे जातो. इथनं काय गोव्यात प्रवेश होतो का? आणि अशा पद्धतीनं आपण गोवा राज्यात अधिकृतरित्या प्रवेश करत आहोत. सुरू झाले वाईन शॉप, सुरू झाले. चम्मारे. छोटासा घाट लागलाय. शक्ती गणपती मंदिर होतं वाटेत एक घाटात. रस्त्याच्या कडेला काय विकतायत बाटल्यांमध्ये माहित नाही मला, काय म्हणतात त्याला काय माहिती. हे काय विकताय? बर 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 बर. नाही मला कळलं नाही म्हणून विचारायला थांबलो मी. अच्छा, नीरा म्हणतात का याला? बर बर बर. नाही नाही, किती रुपयाला? 100 रुपयाला एक बाटली असते का? 1 लिटरची बाटली. बर 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 बर. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. आपल्याकडे नीरा विक्री केंद्रात, सरकार मान्य नीरा विक्री केंद्रात आपण नीरा पितो ना. इथं स्थानिक लोक अशा बाटल्यांमध्ये भरून 100 रुपयाला 1 लिटर नीरा विकतात. गोकर्णमधनं निघालोय आणि आता पहिल्यांदा मी आता महामार्ग सोडतोय, मी उजवीकडे वळतोय. सगळ्यात छान गोष्ट काय माहिती का, गोव्यात महाराष्ट्रात आल्यासारखाच एक भास होतो. म्हणजे आपल्या कोकणात फिरतोय असंच वाटतं. मराठी भाषेचे फलक खूप दिसतात इथं. HDFC बँक, केपे कोयपेम शाखा. आपण पोचलो आहोत दक्षिण गोव्यामधल्या केपेम या तालुक्यातल्या ठिकाणी. आणि केपे तालुक्यात पारोडा नावाचं एक सुंदर छोटंसं गाव आहे. हे गाव प्रसिद्ध आहे इथं असलेल्या चंद्रेश्वर टेकडीसाठी. ही जी समोर कमान दिसतीये
ही कमान ओलांडून आपण पाठीमागच्या त्या टेकडीवरती आता जाणार आहोत. गोव्यातल्या एका सुंदर उंच डोंगरावरती एक छान असं चंद्रेश्वर भूतनाथाचं मंदिर आहे आणि तिथे आपल्याला एका फार अतिसुंदर घाटातनं प्रवास करून वरपर्यंत जायचंय. कधी गोव्याला आलात, देवदेव करावं असं वाटलं, देवाचं दर्शन घ्यावं असं वाटलं तर इथं श्री चंद्रेश्वर भूतनाथाच्या दर्शनाला अवश्य या. श्री चंद्रेश्वर भूतनाथ मंदिराच्या वाटेत एक घाट आहे आणि या घाटात असंख्य काजूची झाड आहेत आपल्याला पाहायला मिळतात. काजू, आंबा, काजू लगडले त्या झाडातला. म्हणजे ह्या बागा वैयक्तिक कुणाच्या आहेत का जंगली माहीत नाही, पण रस्त्यावरनं तरी ही झाडं दिसत आहेत. रस्ता अगदी छोटा होत जातो बरं का जसं वरती येतो ना आपण, पण खूप सुंदर आहे बरं का. हे मंदिराकडे येण्यासाठी एक सुंदर पाऊलवाट पण आहे, ज्यामध्ये साधारण 500 ते 600 पायऱ्या आहेत असं मला सांगण्यात आलं. किंवा आपण माझ्यासारखी गाडी घेऊन येणार असाल तर गाडी घेऊन इथे वरपर्यंत येऊ शकतो. गाडी लावण्यासाठी इथं मुबलक जागा पण आहे आणि इथून एक 70-80 पायऱ्या चढून आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. मित्रांनो, गोव्यामधल्या काही अत्यंत प्राचीन अशा मंदिरांपैकी हे श्री भूतनाथ चंद्रेश्वर मंदिर आहे. पायऱ्या चढून वरती येताच आपल्याला एक छोटी कमान दिसते आणि या कमानीतून आपण प्रवेश करतो ते मंदिर परिसरात. काय सुंदर भव्य परिसर आहे हा. पठार आहे आणि या पठाराच्या मधोमध हे भव्य मंदिर उभारलेलं आहे. अप्रतिम आहे. 2500 वर्ष जुना इतिहास या मंदिराला लाभलेला आहे. मंडळी, या भागात जेव्हा भोज साम्राज्याचं किंवा राजवंशाचं राज्य होतं तेव्हा त्यांनी आपली राजधानी म्हणून गोव्यातलं तेव्हाचं चंद्रपूर आणि आत्ताचं जे चांदोर आहे ते गाव आपली राजधानी म्हणून नेमलं होतं आणि श्री चंद्रेश्वर हे त्यांचं कुलदैवत होतं. याच मंदिराच्या एका भागामध्ये श्री भूतनाथाचंही मंदिर आहे. मित्रांनो, श्री चंद्रेश्वर ह्या मुलकाचे मालक आहेत तर श्री भूतनाथ हे त्यांचे प्रधान आहेत अशी इथं मान्यता आहे. महादेवाची लिंग स्वरूपात जशी इथं पूजा होते तशी भूतनाथाची पूजा या छोट्या मंदिरात होते, जिथं फक्त एक काळी शिळा आहे. तिला भूतनाथाचं स्वरूप मानलं गेलेलं आहे. या मंदिरात दर पौर्णिमेला एक अनोखी घटना देखील घडते. ती म्हणजे पौर्णिमेच्या रात्री मंदिरामध्ये एका विशिष्ट कोनातून चंद्राचा प्रकाश शिवलिंगावरती पडतो. त्याचसोबत या शिवलिंगातून पौर्णिमेच्या रात्री पाण्याचा पाझरही होतो असं मला स्थानिकांनी सांगितलं. माझ्या पाठीमागे जे दिसतंय छोटं मंदिर ते भूतनाथाचं मंदिर आहे आणि त्याला मंदिराच्या आतूनच एक प्रवेशद्वार आहे. समुद्र सपाटीपासून साधारण 350 मीटर उंचावरती हे मंदिर वसलेलं आहे. त्यामुळं इथल्या हवेत एक वेगळाच आल्हाददायक गारवा आपल्याला जाणवतो. मंदिरातून बाहेर पडण्याआधी मला बाहेरच्या बाजूला हे खूप सुंदर चित्र पाहायला मिळालं की ज्याच्यामध्ये श्री महादेव आणि पार्वतीच्या लग्न सोहळ्याचा हा प्रसंग इथं उभारण्यात आलेला आहे, ज्यात सप्तऋषी ही पूजा करत आहेत. गोकर्णामधनं निघून इथं येईपर्यंत दुपार झाली होती आणि भर उन्हात मी हा मंदिर परिसर पाहिला होता आणि दुपारची आरती मला मिळाली होती. पण आपण जर का इथे येणार असाल तर शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळेत यावं. चंद्रेश्वर भूतनाथाचं खूप सुंदर असं दर्शन लाभलंय आणि आता इथून आपण पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी निघूया. वा वा, काय दृश्य आहे. एरवी हीच मंडळी संपूर्ण जंगल परिसरात फांद्यांवरती उड्या मारत असते. आज मात्र या उन्हात शांत सावलीला एकचित्त होऊन बसलेत. चंद्रेश्वर टेकडी उतरलोय आपण आता आणि इथून आता गोवा राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावरती असलेलं एक अभयारण्य आहे, भगवान महावीर अभयारण्य. तिथं आपल्याला जायचं आहे कारण त्या अभयारण्यात हजारो वर्ष जुनं श्री महादेवाचं एक अत्यंत देखणं मंदिर आज आपल्याला पाहायला मिळणार आहे.
इथून साधारण 70 ते 75 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि तिथे पोचण्यासाठी मला साधारण 1-1.5 तास लागेल असं गुगल मॅप म्हणतंय. धार बांदोरा नावाचं एक गाव आहे जिथं आपण हा मुख्य महामार्ग सोडून आतमध्ये उजव्या हाताला वळतोय. इथून आपला प्रवास घनदाट झाडीतून आणि छोट्या रस्त्यांवरनं सुरू होतो. अरे वा, मला वाटतं आपण गाडी 2 मिनिटं थांबवूया, नाहीतर गाडीच्या आवाजानं बिचारं वासरू घाबरेल ते. गुगल मॅप डाव्या हाताला वळायचं म्हणतंय. अरे हां, आहे, रस्ता आहे. आणि हा समोर फलक दिसतोय, याच्यावरती मंदिराकडे जायचा मार्ग दिसतोय तो. चला, इथून आता पुढे जाऊया. या मार्गावरती एक अत्यंत अरुंद असा एक पूल आहे. एका वेळेस एक गाडी जाईल एवढीच याची रुंदी आहे. तिथून आणि आता पुढे आल्यावरती आपण तांबडी सुर्ला मंदिर परिसरात पोचतोय. गाडी सावलीत लावायची जागा शोधतो आधी, कारण ऊन आहे बऱ्यापैकी. गाडी लावली आहे आणि चला आता मंदिराकडे जाऊ आपण. मंदिराच्या अलीकडनं वाहणारी ही बहुधा रिवण नदी आहे. तेराव्या शतकातलं एक अत्यंत प्राचीन आणि जंगलामध्ये असल्यामुळे टिकलेलं हे मंदिर आहे मित्रांनो. आक्रमणकर्त्यांनी इथपर्यंत येण्याचे कष्ट घेतले नाहीत आणि त्यामुळं हे मंदिर टिकून आहे असं म्हणतात. भारतीय पुरातत्व खातं सध्या या मंदिराची देखभाल करते. गोव्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तुकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना. या मंदिराची विशेषता म्हणजे या मंदिराच्या उभारणीसाठी वापरण्यात आलेला हा काळा बसाल्ट दगड. मित्रांनो, गोवा आणि या परिसरात जांभा दगड मुबलक प्रमाणात मिळतो. मात्र या मंदिराच्या निर्मितीसाठी दख्खनच्या पठारावरती उपलब्ध असलेला काळा बसाल्ट दगड इथं आणण्यात आला अशी एक मान्यता आहे. मंदिराला एक गौरवशाली इतिहास प्राप्त आहे, पण या मंदिराच्या निर्मात्यांबद्दल इतिहासकारांमध्ये मतभिन्नता आहे. या मंदिराच्या निर्मितीत जी कलाशैली वापरण्यात आली ते पाहून काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की हे कदंब राजघराण्यातील किंवा कदंब राजवटीच्या काळात बांधण्यात आलेलं आहे. तर काहींच्या मते हे यादव राजवंश जेव्हा इथं राज्य करत होते त्या काळात हे मंदिर बांधण्यात आले. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला नंदी मंडप दिसतो. हा 4 खांबांवर उभारलेला खुला मंडप आहे. शीर नसलेला हा नंदी आहे आणि या नंदी मंडपाच्या छतावरील अष्टकोनी कमळाचे अत्यंत सुंदर कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळते. आणि मग त्याच्या पुढे समोरच आपल्याला गर्भगृह पाहायला मिळते, जिथं आतमध्ये हे सुंदर शिवलिंग आहे. हे मंदिर घनदाट जंगलात वसलेलं आहे, त्यामुळे एक शांत आणि आध्यात्मिक वातावरण प्रदान करते. इतर मंदिरे गावामध्ये किंवा शहरामध्ये स्थित आहेत. खरं सांगू का, तांबडी सुर्ला महादेव मंदिर हे केवळ गोव्याचेच नाही तर भारताचा एक अनमोल सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. हे मंदिर आपल्याला प्राचीन वास्तुकलेचा, श्रद्धेचा आणि काळाच्या ओघात टिकून राहिलेल्या एका प्राचीन संस्कृतीचा पुरावा आहे. त्यामुळे आपण गोव्यात आलात तर आवर्जून इथं या. इथं मोबाईल नेटवर्क नाही आहे, जंगलात असल्यामुळं. त्यामुळं थोडं बाहेर गेल्यानंतर आता परत एक 12-15 किलोमीटर मुख्य वस्तीपाशी आल्यावरती नेटवर्क येईल. चला तर पुढच्या प्रवासाला जाऊ आपण. दुपारचे 2:30-3 वाजलेत. मी सकाळी गोकर्णमधनं निघालो तेव्हा फक्त ब्रेकफास्ट केला होता. त्यानंतर वाटेत एके ठिकाणी कॉफी घेण्यासाठी थांबलो होतो. त्यानंतर खाल्लेलं काही नाहीये. भूक लागली आहे. एकदा वाटतंय की जिथं हॉटेलवर आज मुक्काम करणार आहे थेट तिथंच जावं. सांखली गावात नावेली या ठिकाणी मी पोचलोय आणि मला एक सुंदर श्री लक्ष्मीनारायणाचं मंदिर दिसलंय. चला मित्रांनो, आधी इथलं दर्शन घेऊया आपण. मंदिराचा प्रशस्त आणि स्वच्छ आवार आपलं लक्ष वेधून घेतं.
एकंदर रंगरंगोटी आणि स्वच्छतेवरनं मला हे मंदिर नुकतंच बांधलेलं आहे असं जाणवतंय. मी मंदिरात पोचलो त्यावेळेस तिथं काही विधी सुरू होते. मग इथं स्थानिक लोकांशी जेव्हा मी बोलत होतो मंदिराची माहिती घेण्यासंदर्भात, तेव्हा मला त्यांनी असं सांगितलं की या मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच 1 वर्षापूर्वी झालेला आहे. हे मूळ मंदिर खूप प्राचीन आहे आणि ही जी मूर्ती आहे असं म्हणतात की 600 वर्ष जुनी श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे. जुनं मंदिर जे गावात होतं ते जीर्ण झालं होतं आणि मग त्यामुळं गावकऱ्यांनी मिळून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आणि जीर्णोद्धारानंतर हे भव्य सुंदर मंदिर आता इथं आपल्याला पाहायला मिळतंय. मंदिराचा परिसर खरंच खूप सुंदर आणि नीट ठेवलेला आहे. श्री लक्ष्मीनारायणाला नमस्कार केला आणि तिथून माझ्या हॉटेलकडे जाण्यासाठी मी निघालो. मित्रांनो, पुढचे 2 दिवस मी गोव्यामध्ये आहे आणि माझा मुक्काम या हॉटेलमध्ये असणार आहे. ही रूम हॉटेलची स्वर्णम म्हणून आहे गोव्यातलं हॉटेल. काय आता चेक इन केलंय. वाजलेत किती? आज आणि उद्या मुक्काम आपला इथं असणार आहे. 5:30. भूक लागली, जेवलेलं नाही अजून. आता खाली यांचं रेस्टॉरंट आहे, जेवण करतो, खातो काहीतरी. या पंगत रेस्टॉरंटमध्ये मी संध्याकाळी 5:30 पावणे 6 वाजता आलो कारण मला भूक लागलेली आहे. मला विषय असा तुमच्यासमोर म्हणजे विषय एक शेअर करायचा. आत्ता इथं जेव्हा आलो आहे मी, तर इथले जे ऑर्डर घेणारे जे म्हणतात, कॅप्टन म्हणा काय म्हणतात माहीत नाही मला, तर ते ऑर्डर घ्यायला आले. त्यांना मी विचारलं की बाबा असं असं मी एकटाच आहे आणि मला म्हणजे भूक लागलेली आहे पण मला जेवायचं नाही कारण मी जेवण रात्री करणार आहे. आता यामधल्या याच्यात असं फिलर काय सजेस्ट कराल तुम्ही? त्यांनी सांगितलं की आलू पराठा घ्या, नंतर एक चहा घ्या आणि मग 9-9:30 वाजेपर्यंत भूक लागली तर मग जेवणाचं मी सजेस्ट करेन तुम्हाला, दाल खिचडी वगैरे असं घ्या. छान सजेस्ट केलं त्यांनी. आमच्या गप्पा सुरू झाल्या कारण तुम्ही बघितलं आहे मोकळंच आहे रेस्टॉरंट. म्हटलं तुम्ही कुठले आहात? तर मला म्हणजे मी पश्चिम बंगालचं आहे. बरं म्हटलं. मला विचारलं काय करता? मी माझं यूट्यूबचं सांगितलं, मी आत्ता प्रवास करून कसा आलो आहे ते सांगितलं. ते मला म्हटले माझं हे क्षेत्र नव्हतं, मी या क्षेत्रात म्हणजे आलो आहे, माझं मूळ क्षेत्र वेगळं आहे. म्हटलं म्हणजे काय? तर म्हटले मी संस्कृतचा प्राध्यापक होतो पश्चिम बंगालमध्ये, कलकत्त्यात. थोडं हे झालं. म्हटलं अरे बापरे, संस्कृत भाषेचं एवढं ज्ञान आणि तुम्ही इथं कसं काय? म्हटले काही घटना आयुष्यात घडल्या अशा कलाटणी मिळाली आणि मी ते क्षेत्र ते शहर सगळं सोडलं. मी पण हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला, तो काय डिप्लोमा असतो, आणि मी बाहेर पडलो कलकत्ता. लाईफ कधी कुणाला कसं कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही. सो कीप ट्रॅव्हलिंग, कीप एक्सप्लोरिंग एवढंच म्हणू शकतो मी. चला आधी खाऊन घेतो, बाकीचं पुढचं बोलू नंतर. उद्या सकाळी आपल्यासोबत खूप स्पेशल गेस्ट जॉईन होणार आहेत. उद्या त्यांच्यासोबत आपण पुढचा सगळा कार्यक्रम म्हणजे उद्या गोवा एक्सप्लोर त्यांच्यासोबत करूया. ठीक आहे. थँक्स. स्टे कनेक्टेड, स्टे हॅपी. बाय बाय.